तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपलं जे बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स हे जे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर येतं, या संदर्भात मी तुमचा मित्र तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे। शेतकरी बांधवांनो, प्रथम सांगायचं म्हणजे जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा देखील जर व्हिडिओ आवडला तर इतर जे तुमचे शेतकरी बांधव असते त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त इथे शेअर करण्याचा प्रयत्न करा। चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, जर आपण प्लॅनोफिक्स हे जे बायरचं पीजीआर किंवा आपण ज्याला टॉनिक म्हणू शकतो तर याचा जर विचार केला, याच्यामध्ये आपल्याला एक केमिकल पाहायला मिळतं ज्याचं नाव आहे शेतकरी बांधवांनो अल्फा नॅफ्थेलिन ऍसिटिक ऍसिड, म्हणजे ज्याला आपण शॉर्टकट मध्ये NAA असं देखील म्हणत असतो। शेतकरी बांधवांनो, हे जे केमिकल असतं तर ते आपल्या पिकामध्ये कोणकोणते प्रकारचे फायदे करून देऊ शकतं किंवा कोणकोणत्या प्रकारचे तोटे देखील आपल्याला इथे करून देऊ शकतं, या संदर्भातच तुम्हाला माहिती देणार आहे। शेतकरी बांधवांनो, आपण सर्वप्रथम म्हणजे आपलं जर प्लॅनोफिक्स आपल्या कोणत्याही पिकाला जर फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे जर दिलं तर आपल्या जे पिकाच्या पांढऱ्या मुळे असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला झपाट्याने वाढ झालेली ते पाहायला मिळते। आणि तुम्हाला देखील माहितीच आहे की ज्यावेळेस आपल्या पिकाच्या पांढऱ्या मुळाची चांगल्या प्रकारे वाढ होईल त्यावेळेस जे आपल्या पिकामध्ये किंवा कोणत्याही झाडामध्ये त्याचं जे अन्नद्रव्य ओढून घेण्याची, जमिनीमधून अन्नद्रव्य ओढून घेण्याची क्षमता इथे वाढते आणि एकंदरीत पूर्ण झाडाची तुम्हाला डेव्हलपमेंट झालेली तिथे पाहायला मिळणार आहे। कपाशीच नव्हे तर कोणतंही तुम्ही पीक घ्या, त्याच्या चांगल्या प्रकारचे न्यूट्रिएंट अपटेक करण्याची क्षमता तिथे वाढणार आहे। आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांनो, जे आपलं कोणतंही पीक असतं तर आता समजा आपण कपाशी पिकाचा जर विचार केला तर कपाशी पिकाला इथे पाते लागत असतात, किंवा आपण सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर सोयाबीन पिकाला फुलं लागत असतात सुरुवातीला, तर जास्तीत जास्त फुलधारणा वगैरे होण्याचं देखील हे काम करतं। आणि त्याच्याच पुढचं जे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आपले फुलाची जे देठ असतो तर तो देठ परिपक्व करण्याचं देखील इथे काम करताना आपल्याला पाहायला मिळतं। जेणेकरून आपण जर कपाशी पिकाचा विचार जर केला तर कपाशीचे आपल्याला पातेगळ 100% इथे थांबणार आहे। आणि त्याच्यासोबत जर आपण कोणत्याही इतर फुलवर्गीय म्हणजे ज्याला फळ लागण्याच्या अगोदर फुलं येतात तर त्या पिकाचा जर विचार केला तर ती फुलधारणा वगैरे 100% तिथे वाढणार आहे। आणि तसेच 100% जे फुलाचं रूपांतर आपल्याला फळामध्ये, किंवा जर आपण एखाद्या सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर फुलाचं रूपांतर शेंगामध्ये तिथे तुम्हाला झालेलं अवश्य निदर्शनात म्हणजे पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, हे झाले आपल्याला फायदे, परंतु तोटे देखील काही काही पाहायला मिळू शकतात। कधी कधी जर आपण याचं प्रमाण जास्त जर वापरलं तर आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होऊन आपले पीक जे एकदम म्हणजे असं ट्रेसमध्ये देखील जाऊ शकते। काय होतं, जर जास्त फुलधारणा झाली म्हणजे आपल्या पिकाला एक नॉर्मल फुलं लागण्याच्या जर त्याच्या दुप्पट तिप्पट जर जास्त फुलं जर लागले तर पूर्ण झाड आपलं कमकुवत होऊ शकतं शेतकरी बांधवांनो। तर याच्यासारखे जे असे वेगवेगळे जे दुष्परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला जे प्लॅनोफिक्सचं प्रमाण आहे तर ते अतिशय जे कंपनीने सजेस्ट केलेलं आहे त्याच्यानुसारच वापरा। जर आपण प्रति एकराला म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला प्लॅनोफिक्सचं प्रमाण फक्त 30 ml वापरायचं आहे। म्हणजे जर तुम्ही 15 ते 20 लिटर पंप जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला फक्त 3 ते 4 ml प्रति 15 लिटरच्या किंवा 20 लिटरच्या पंपासाठी तिथं तुम्हाला प्रमाण वापरायचं आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला याच्या संदर्भात आणखीन काही माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर त्याचा रिप्लाय देण्याचा इथे मी प्रयत्न करेन। तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जर व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद।